सर्वांना वेलकम. तर आजचा आपला विषय आहे बायबलचा अभ्यास का करावा. आज आपण बघूया की बायबलचा अभ्यास करणं हे का महत्त्वाचं आहे आणि ह्याच्याद्वारे एक विश्वासणाऱ्याला काय फायदा होईल आपण हे बघूया. पण आपण हे समजून घेण्या अगोदर आपल्यामध्ये 3 गोष्टी पाहिजे आणि त्या 3 गोष्टी आपल्याला मदत करतील बायबल अजून जास्ती व्यवस्थित समजायला. तर त्या 3 गोष्टी अशा आहेत की आपल्याला नम्र मन पाहिजे. प्रत्येक व्यक्ती जो कोण बायबल हातात घेतो आणि ते जे वाचायला चालू करतो किंवा त्याचा अभ्यास करायला चालू करतो तेव्हा त्याच्यामध्ये नम्र मन पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे त्याला विश्वासू हृदय पाहिजे. जर त्या व्यक्तीमध्ये विश्वासू हृदय नसेल तर ते बायबल त्याच्याबरोबर बोलणार नाही. मग ते विश्वासू हृदयाने आपण त्याच्याजवळ जायला पाहिजे. आणि त्या तिसरी गोष्ट आहे की आपण त्याला वेळ द्यायला पाहिजे. आपण बायबलमध्ये वेळ द्यायला पाहिजे. ह्या जर 3 गोष्टी आपल्याजवळ असतील तर आपल्याला व्यवस्थित बायबल स्टडी करता येईल. तर आज आपण बघूया की बायबल स्टडी का करावा आणि त्याच्यामध्ये आपण आज 7 पॉईंट बघूया आणि ते 7 जे पॉईंट आहेत ते आपण एक उदाहरणाद्वारे आपण घेऊया. आपण उदाहरण घेऊया ह्या मंदिराचं. मंदिर, ठीक आहे. आपल्या शरीराला शास्त्रामध्ये मंदिर म्हणून म्हटलेलं आहे. तर आपण बघूया जुन्या करारामध्ये जसे मंदिर होते, ठीक आहे. जुन्या करारामध्ये जसे तसे ते अर्पण करायचे मंदिरामध्ये, ठीक. त्याला निवास मंडप म्हणतात. पण आत्ता नवीन करारामध्ये जे आपण राहत आहोत, आपलं शरीर, पॉल काय म्हणत आहे त्या 16व्या वचनामध्ये की आपलं शरीर हे देवाचं मंदिर आहे. आपण वाचूया पहिले करिंथकरास पत्र ह्याचा 3रा अध्याय आणि 16वं वचन आपण बघू वाचूया. पहिले करिंथकरास पत्र ह्याचा 3रा अध्याय आणि 16वं वचन. तुम्ही देवाचे मंदिर आहात आणि देवाचा आत्मा तुमच्यामध्ये राहतो हे तुम्हाला माहीत नाही का. पॉल आपल्याला म्हणाला. त्यानंतर 17वं वचन म्हणतोय की जर कोणी देवाचे मंदिर विटाळतो तर देव त्याचा नाश करील, कारण देवाचे मंदिर पवित्र आहे आणि ते तुम्ही आहात हे पॉल आपल्याला सांगत आहे. आपलं शरीर एक आहे देवाचं मंदिर आहे. जेव्हा आपण प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवतो तेव्हा पवित्र आत्मा आपल्या आतमध्ये येतो आणि आपलं शरीर हे काय होतंय, एक देवाचं टेम्पल ऑफ गॉड, मंदिर आहे. त्यानंतर पण 17व्या वचनामध्ये आपल्याला वॉर्न केलेलं आहे, आपल्याला सांगितलेलं आहे की ह्या पवित्र जे मंदिर आहे ह्याला आपण काय नाही करायला पाहिजे, घाण नाही करायला पाहिजे, ह्याला आपण विटाळायला नाही पाहिजे. तर मग हे कसं शक्य आहे, तर हे देवाच्या वचनाच्या आधारितच शक्य आहे. जर आपण बायबलचा अभ्यास केला तर आपल्याला कळेल की आपलं शरीर आपण कसं देवाला एक जिवंत यज्ञ म्हणून आपण अर्पण करणार आहे. तर आपण पुढे जाऊया, आपण बघूया. तर आपण 7 पॉईंट बघणार आहोत. त्यातला पहिला मुद्दा आपण बघूया की बायबलचा अभ्यास आपण का करावा. तर पहिला मुद्दा आहे की एक मजबूत पाया म्हणून. जेव्हा एक उभारायला जी त्याला ताकद लागते, ती ताकद कुठनं येणार आहे, ते जर त्याचा जो बेस आहे तो जर स्ट्रॉंग असेल तर, ठीक आहे. जर आपण मत्तई ह्याचा 7वा अध्याय, प्रभू येशू ख्रिस्ताने काय म्हटलं तर 24व्या वचनामध्ये आपण पाहूया. म्हणून जो कोणी माझे हे शब्द ऐकतो आणि त्याप्रमाणे वागतो त्याची तुलना मी एका शहाण्या माणसासारखी करीन, ज्याने आपले घर खडकावर बांधले. बरोबर, त्याचं बेस कसा आहे, त्याचा पाया कसा आहे, मजबूत आहे, खडकावर बांधले. 25वं वचन काय म्हणते, मग पाऊस पडला, पूर आला, वारा सुटला आणि त्या घरावर आढळला, पण काय झालं, पण ते पडले नाही, कारण ते खडकावर बांधले होते. आता हा खडक कोण आहे आपला, तर प्रभू येशू ख्रिस्त आहे. प्रभू येशू ख्रिस्त आपला खडक आहे. मग ह्या खडकावर आपण पुढं काय करायला पाहिजे. कलसेकरास पुस्तक जर बघितलं ह्याचा 2रा अध्याय आपण वाचूया आणि 7वं वचन, त्यामध्ये मुळावलेले, बांधलेले हे पॉल आपल्याला सांगायचं. आपण काय व्हायला पाहिजे, त्यामध्ये मुळावलेले, बांधलेले आणि तुम्हाला शिकवल्याप्रमाणे विश्वासात दृढ झालेले असे व्हा आणि उपकास्तुतीत भरभरून राहा. म्हणजे इथं पॉल काय म्हणाला आपल्याला, त्या जो आपला खडक आहे प्रभू येशू ख्रिस्त, ह्याच्यामध्ये आपण मुळावलेले आणि बांधलेले. हे कसं होणार आहे, जर तुम्ही तुमचा बायबलचा अभ्यास केल्यावर. ख्रिस्ती जीवनाला एक चांगला बेस पाहिजे. तो बेस काय आहे, प्रभू येशू ख्रिस्त आहे. आणि त्या बेसवर, त्या खडकावर आपण आपला ख्रिस्ती जीवन आपण बांधायला पाहिजे, आपण उभारत. पण ते कसं होणार आहे, देवाच्या वचनानंच होणार आहे. दररोज बायबल स्टडी करणं महत्त्वाचं आहे.
कुठल्या एका व्यक्तीचा ऐकून आणि झाला माझा बायबल स्टडी असं नाही. वैयक्तिक बायबल स्टडी करणं महत्त्वाचं आहे. वैयक्तिक बायबल चा वाचन करणं महत्त्वाचं आहे. मग कुठलाही वारा येऊ दे, आयुष्यामध्ये काही येऊ दे, आपला पाया कसा राहणार आहे? मजबूत राहणार आहे. मग हा पहिला मुद्दा आहे की आपण बायबल स्टडी का करायला पाहिजे? तर एक मजबूत पाया म्हणून. दुसरा आपण मुद्दा बघूया की आपण बायबल स्टडी का करायला पाहिजे? कारण अधिकार म्हणून. कारण बायबल आपल्याला अधिकार देत आहे. अधिकार काय? तो देवाचा अधिकार. देव म्हणते की तुम्ही बायबल स्टडी करा. कुठं लिहिलेलं आहे असं? तर 2 तिमोथी 2:15 मध्ये. 2 तिमोथी 2:15 मध्ये जे अभ्यास हा शब्द आहे, हा सर्व बायबलमधनं काढून टाकलेला आहे. ह्याच्या मागं सैतान आहे. पण आपल्याला किंग जेम्स बायबलमध्ये ते ट्रान्सलेट केलेलं आहे मराठीमध्ये, तिथं लिहिलेलं आहे. इथं काय म्हटलं मी वाचतो 2 तिमोथी 2:15. स्वतःला देवाला मान्य असा, लाज वाटण्याची गरज नसलेल्या सत्याचे वचन योग्यरित्या विभागणी करणारा, काम करी असा अभ्यास कर. शास्त्र आपल्याला म्हणत आहे, आज्ञा देत आहे, अभ्यास कर. मग त्या अधिकारामध्ये आपण काय करायला पाहिजे? अभ्यास करायला पाहिजे. तर दुसरा मुद्दा असा आहे, आपण बायबल स्टडी का करायला पाहिजे? बायबलचा अभ्यास आपण का करायला पाहिजे? तर बायबल आपल्याला सांगायला लागले की तुम्ही अभ्यास करा. त्याच्यामुळं बायबल अभ्यास हा एक ऑप्शनल नाही आहे. बायबलचा अभ्यास करणं ही देवाची आज्ञा आहे. आणि देवाची आज्ञा पाळणं हे महत्त्वाचं आहे. तिसरा मुद्दा आपण बघूया, आपण बायबल स्टडी का करायला पाहिजे? तर आपली आध्यात्मिक वाढ होण्यासाठी आपण बायबल स्टडी करायला पाहिजे. तुमची स्पिरिच्युअल ग्रोथ, त्याला आध्यात्मिक वाढ. जसं आपण दररोज जेवतो, जसं आपल्या दररोज शरीराला अन्न लागते, तसंच आपल्या जीवाला आणि आतमध्ये असलेल्या आत्म्याला आध्यात्मिक वाढ होणं त्याची गरजेचं आहे. मग ते कसं होईल? तर देवाच्या वचनानेच होणार आहे. देवाचे वचन जर आपण 1 पेत्र 2:2 मध्ये जर बघितलं, देवाच्या वचनाला दुधासारखं म्हटलेलं आहे. ठीक आहे, शुद्ध वचनाच्या दुधाची इच्छा करा, असं बायबल आपल्याला म्हणत आहे. तर नंतर हिब्रू 5 जर 14 मध्ये बघितलं, वचनाला जड अन्न असं म्हटलेलं आहे. जर ते जड अन्न आपल्याला जर त्याचा अभ्यास करता आला तर आपल्याला काय होईल असं म्हटलेलं आहे, आपल्याला चांगल्या गोष्टीची आणि वाईट गोष्टीमध्ये भेद करता येईल. तर हा त्याचा फायदा आहे बायबल अभ्यासचा. त्यानंतर प्रभू येशू ख्रिस्ताने स्वतःच काय म्हटलं होतं? मत्ती 4:4 मध्ये जर आपण बघितलं, परमेश्वराने प्रभू येशू ख्रिस्ताने पण त्याने उत्तर दिले, असे लिहिले आहे की मनुष्य केवळ भाकरीने जगेल असे नाही, तर देवाच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक वचनाने जगेल, असं प्रभू येशू ख्रिस्ताने सांगितलं. म्हणजे देवाच्या वचनाला एक भाकर असं म्हटलेलं आहे. त्यानंतर आपण जर बघितलं नीतिसूत्र ह्याचा 25:25 मध्ये काय लिहिलं आहे? तहानलेल्या जीवाला थंड पाणी जसे असते, तसे दूरच्या देशातून आलेल्या शुभवर्तमान असते. ठीक आहे, तहानलेल्या जीवाला थंड पाणी जसे. ठीक आहे, म्हणजे इथं तुलना केलेली आहे देवाच्या वचनाला पाण्यासारखी, आणि पण त्याची इफिस्करासमध्ये वचन आहे. त्यानंतर देवाच्या वचनाला सफरचंदासारखे म्हटलेलं आहे, 25वा अध्याय आणि 11वं वचन. परत देवाच्या वचनाला मधासारखं म्हटलेलं आहे, स्तोत्रसंहिता 19:10 मध्ये. म्हणजे ह्या सर्व गोष्टी आहेत की बायबल एक आपलं अन्न आहे, जे आपल्याला आध्यात्मिक वाढ करणार आहे आणि आपल्याला एक मॅच्युअर ख्रिश्चन बनवणार आहे. जर आपल्याला ख्रिस्ती जीवनामध्ये जर वाढायचं असेल तर तुम्हाला वैयक्तिक अभ्यास करणं महत्त्वाचं आहे. पुढचा मुद्दा बघूया, जर आपण अभ्यास केला नाही तर काय होणार? तर आपली फसवणूक होणार. तर तो फसवणूक करणारा कोण आहे? तर तो सैतान आहे. जर आपण बघितलं प्रगटीकरण ह्याचं 12वा अध्याय आणि 9वं वचन, प्रगटीकरण 12:9 मध्ये काय लिहिलेलं आहे? आणि तो मोठा ड्रॅगन म्हणजे सर्व जगाला फसवणारा दियाबल व सैतान म्हटलेला तो जुनाट साप पृथ्वीवर टाकण्यात आला आणि त्याच्याबरोबर त्याचे दूधही टाकण्यात आले, असं म्हटलेलं आहे. इथं काय म्हटलेलं आहे? त्याला काय म्हटलेलं आहे? त्या सैतानाला सर्व जगाला फसवणारा. जर तुमची फसवणूक व्हायची नसेल, फसवणूक टाळण्यासाठी तुम्ही बायबलचा काय करायला पाहिजे? अभ्यास करायला पाहिजे. फसवणूक टाळण्यासाठी प्रत्येक विश्वासणाऱ्यांना ओळखता यायला पाहिजे की बरोबर बायबल आधारित शिक्षण काय आहे आणि खोटी शिक्षण काय आहे. जर आपण मगाशीच बघितलं हिब्रू 5:14 मध्ये जड अन्न म्हटलेलं आहे देवाच्या वचनाला. जर तुम्ही अभ्यास करायला लागला तर ते जड अन्न तुम्ही खायला लागणार. तर तुम्हाला बरं वाईट, चुकीची आणि जी चांगली जी शिक्षण आहे ह्याच्यामध्ये तुम्हाला भेद करता येणार. स्तोत्रसंहिता 1 आणि 2 मध्ये काय म्हटलेलं आहे? स्तोत्रसंहिता 1:2 पण तो परमेश्वराच्या नियमशास्त्रात रमतो आणि तो रात्रंदिवस त्याच्या नियमशास्त्राचे मनन करतो.
जर आपण देवाच्या वचनाचं मनन केलं तर काय होणार आहे? तिसरं वचन काय म्हटलेलं आहे? पण तो आणि तो पाण्याच्या नद्याच्या काठीला लावलेल्या झाडासारखे असेल, जो त्याच्या हंगामी फळ देतो, त्याची पाने कोमजत नाही. बरोबर आहे. आणि जे काही तो हाती घेतो, बायबल म्हणते, ते सिद्धीस जाते. बरोबर आहे. जर आपण बायबल अभ्यास करायला लागलो तर ख्रिस्ती जीवन आपलं यशस्वी होईल. आपल्या जीवनामध्ये भरपूर संकट येतील, पण त्या संकटामध्ये आपल्याला उभं राहता येईल. का? कारण आपण त्याच्या वचनामध्ये मुळावलेलं असणार आहे. नाहीतर काय होईल? जर आपण इफिस्करास 4:14 मध्ये जर बघितलं, जर ख्रिस्ती लोकांनी त्यांचा बायबल अभ्यास केला नाही, जर त्यांनी बायबल वाचलं नाही, तर काय होईल? 4:14 इफिस्करास 4:14 मध्ये म्हटलंय, म्हणजे आपण यापुढे मुले राहणार नाही, माणसाच्या धूर्त युक्तीने, ज्याच्याद्वारे ते लोकांना फसवण्यासाठी टपून बसतात आणि त्यांच्या प्रत्येक शिकवणीच्या वाऱ्याने इकडे तिकडे हेलकावे खाणारे आणि वाहून जाणारे राहणार नाही. इथं काय म्हटलेलं आहे? प्रत्येक कसल्या शिक्षणाच्या वाऱ्याने. चुकीचे शिक्षक आहेत, संदेष्टी आहेत, ते काय करायला, ह्या लोकांना काय करायला, इकडे तिकडे हेलकाळून जायला लागतात. आणि ते लोक इकडे तिकडे का जायला लागतात? कारण ते स्वतः, त्यांना देवाच्या वचनाबद्दल माहीत नाही. ते स्वतः वैयक्तिक त्यांचा अभ्यास करत नाही. कारण योहान 5 मध्ये काय म्हटलेलं आहे? प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्याला शास्त्रलेख शोधून पहा असं म्हटलेलं आहे, आणि ते माझ्याबद्दल बोलतील. पण लोक आजकाल बायबल उघडत पण नाहीत. ते घरी त्यांच्यामध्ये ते असंच धुळकात पडलेलं आहे. आणि बायबल वाचायचं जाऊ दे, बायबल स्टडी ही फार लांबची गोष्ट झालेली आहे. आणि त्याच्यामुळून जसे शेवटचे दिवस आता आपण ज्यामध्ये राहत आहोत, त्याच्यामध्ये लोक अधिक अधिक, बायबल म्हणते, वाईटच होत जाणार आहेत. ठीक आहे. आपल्याला माहिती आहे की आपण स्वर्गात जाणार आहे, आपलं तारण झालेलं आहे, पण आपल्याला जाणीव होत नाही की गर्जणारा जो सिंह आहे तो इथं फिरत आहे आणि तो ख्रिस्ती लोकांना फसवा लागलाय. कशामध्ये फसवायला? त्यांना प्रभू मधला जो आनंद आहे त्याला तुम्हाला द्यायचं नाही आहे. ख्रिस्ती जीवनामधला आनंद आहे तो तुम्हाला द्यायचा नाही, म्हणून तो तुम्हाला पूर्ण प्रयत्न करेल की ह्या बायबलपासून तुम्हाला कसं लांब ठेवल. ठीक आहे. हा त्याचा भरपूर चांगला प्रयत्न तो नक्कीच करणार आहे. तर पुढं आपण बघूया. आपण बघितलं, फसवणूक टाळण्यासाठी आपण बायबलचा अभ्यास करायला पाहिजे. आपण आत्म्यात चालण्यास आपण बायबल अभ्यास करायला पाहिजे. आपण देहामध्ये बरोबर चालतो, आपण देहाच्या इच्छा बरोबर पूर्ण करतो, पण बायबल आपल्याला म्हणते आपण आत्म्यामध्ये चाललं पाहिजे. आपण जसं ते वचन आहे, आपण विश्वासाने चालतो. बरोबर आहे. आपण कुठल्या गोष्टी बघून दृष्टीने आपण चालत नाही. तर योहान 5:39 मध्ये काय म्हटले? प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो की जर तुम्ही शास्त्रलेख शोधून पहा आणि ते माझ्याबद्दल बोलतील. परत जर आपण योहान 15:26 मध्ये काय म्हटलेलं आहे की जो कैवारी आहे, पवित्र आत्मा, तो आपल्याला, जेव्हा आपण बायबल स्टडी करतो तेव्हा तो आपल्याला काय करेल? या सर्व गोष्टी दाखवायला, आणि तो आपल्याला मदत करेल पवित्र आत्म्यामध्ये चालण्यासाठी. ठीक आहे. तर बायबल अभ्यास का करायला पाहिजे? तर आपण आत्म्यामध्ये चालण्यासाठी. पुढे आपण बघूया की आपण बायबल अभ्यास का करायला पाहिजे? की लाज वाटू नये म्हणून. कशाची लाज वाटू नये म्हणून? प्रभू येशू ख्रिस्ताची आणि त्याच्या वचनाची. आजकाल लोकांना प्रभू येशू ख्रिस्ताबद्दल बोलायला लाज वाटते. कुठं बायबल उघडून कुठं वाचायला कोणासमोर तर लाज वाटते, हळूच एकटं वाचतात. पण प्रभू येशू ख्रिस्ताने काय म्हटले आपण वाचूया. मार्क ह्याचा 8वा अध्याय आणि मार्कमध्ये काय लिहिलेलं आपण वाचूया. मार्क चॅप्टर 8:38 मध्ये, म्हणून या व्यभिचारी आणि पापी पिढीत जो कोणी माझी आणि माझ्या वचनाची लाज धरेल, त्यालाही त्याची लाज वाटेल, जेव्हा मनुष्याचा पुत्र आपल्या पित्याच्या गौरवात पवित्र दूतांसह येईल. इथं काय म्हटलंय? माझ्या आणि माझ्या वचनाची लाज धरेल. तर ती आपल्याला धरायची नसेल तर आपल्याला काय करायला पाहिजे? बायबलचा अभ्यास करायला पाहिजे. पॉल आपल्याला काय म्हणतोय? रोमकरास ह्याचा 1ला अध्याय आणि 16 वचनामध्ये पॉल आपल्याला म्हणतोय की, आपण वाचूया 16 वचन, कारण मला ख्रिस्ताच्या सुवार्तेची लाज वाटत नाही, कारण ती विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येकासाठी तारणासाठी देवाचे सामर्थ्य आहे, प्रथम यहुद्यांसाठी आणि नंतर ग्रीकांसाठी. म्हणजे पॉल काय म्हणत आहे की त्याला लाज वाटत नाही, पण ती काय म्हटलं तो की ते देवाचे सामर्थ्य आहे. आपल्याला शास्त्राची, प्रभू येशू ख्रिस्ताची लाज वाटायची गरज नाही आहे.
लोक का लाजतात? कारण त्यांना त्यांचं त्या वचनाबद्दल माहीत नाही आहे, त्या वचनाची पॉवर माहीत नाही, त्या वचनाचं सामर्थ्य माहीत नाही. जर आपल्याला त्या वचनाचं सामर्थ्य कळालं, म्हणजे ते कसं कळलं? तर आपण बायबलचा अभ्यास केल्यावर. तर आपल्याला बायबलमध्ये तुम्हाला लाज वाटणार नाही, तर आपल्यामध्ये तो धाडस दिसणार आहे. जसं पेत्र आणि योहानमध्ये त्या लोकांनी त्यांना ओळखलं होतं. प्रेषितांचे कृत्य हे 4 आणि 13 मध्ये काय लिहिले आपण वाचूया. पेत्र व योहान यांचे धाडस पाहून आणि ते अशिक्षित आणि अज्ञानी आहेत हे ओळखून त्यांनी आश्चर्य केले आणि त्यांना ओळखले की ते येशू बरोबर होते. बरोबर, त्यांच्या धाडसावरून, त्यांच्या कॉन्फिडन्सवरून त्यांनी ओळखलं की हे प्रभू येशू ख्रिस्ताचे लोक आहेत. आजकाल ख्रिस्ती लोकांना कोण ओळखतंय का? त्यांच्या पर्सनॅलिटीवरनं की हा प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवतो. तर असं आपलं जर जीवन बनवायचं असेल तर आपल्याला बायबल स्टडी करणं महत्त्वाचं आहे. आणि शेवटची गोष्ट बघूया आपण बायबलचा अभ्यास का करायला पाहिजे? की आपलं जीवन देवाला मान्य होण्यासाठी आपण बायबलचा अभ्यास केला पाहिजे. देव आपल्या जीवनाकडे तुमच्या बघून आनंदित आहे का? जसं तुम्ही जगता हे देवाला आवडतंय का? देवाला मान्य आहे का? हा आपण प्रश्न विचारला पाहिजे. जर आपलं जीवन देवाला मान्य नसेल, तुम्ही वैयक्तिक तुम्ही स्वतःला विचारून बघा, पवित्र आत्मा तुम्हाला सांगेल. पण तुम्ही काय करायला पाहिजे? बायबल अभ्यास करायला पाहिजे. आणि ते जर तुम्ही अभ्यास करायला लागला, जर तुम्ही देवाला आणखी ओळखायला लागला, तर काय होईल? आपण वाचूया की आपलं जे जीवन आहे हे देवाला मान्य होईल. का? कारण ते वचन जेव्हा आपण वाचतो, आपण वचन जेव्हा आपण अभ्यास करतो, तेव्हा ते आतनं आपल्याला काय करते? शुद्ध करत जाते. देवाचं वचन हे पाण्यासारखं आहे, ते आपल्याला आतनं साफ करत जातं. पण त्यासाठी आपल्याला काय करायला पाहिजे? बायबलचा अभ्यास करायला. 2 तिमोथी 2:15 मध्ये मगाशी जसं वाचलं होतं, स्वतःला देवाला मान्य असा, लाज वाटण्याची गरज नसलेला, सत्याचे वचन योग्यरित्या विभागणी करणारा, काम करी असा अभ्यास कर. हे शास्त्र आपल्याला सांगायला लागलंय. रोमकरास 14:19. मी आज फक्त तुम्हाला काय द्यावे? वचनच द्यावे. ह्या वचनांना बायबल आपल्याला सांगत आहे की आपल्याला बायबल स्टडी करणं महत्त्वाचं आहे. रोमकरास 14:19 मध्ये काय लिहिलं? स्टडी विल एडिफाय अनदर. म्हणजे काय? रोमकरास 14:19 मध्ये म्हणून आपण शांतीला आणि एकमेकांच्या उन्नतीला चालना देणाऱ्या गोष्टीच्या मागे लागूया, असं म्हटलेलं आहे. एकमेकांच्या कसल्या? एकमेकांना वाढ होणाऱ्या गोष्टींकडे आपण लक्ष लावूया, असं पौल आपल्याला म्हणत आहे. जर आपण तिथं बघितलं 17 वचन, रोमकरास 14:17 मध्ये इथं काय म्हणलं? कारण देवाचे राज्य खाणे-पिणे नाही, तर नीतिमत्ता, शांती आणि पवित्र आत्म्यामध्ये आनंद आहे. 17:18 मध्ये काय म्हटलंय? कारण जो कोणी अशा प्रकारे ख्रिस्ताची सेवा करतो तो देवाला मान्य आहे आणि माणसास स्वीकारनीय पडतो. देवाला मान्य आपण कधी पडतोय? जेव्हा आपण ह्या गोष्टींमध्ये लक्ष लावतोय. आपण देवाच्या कुठल्या राज्यासाठी, म्हणजे देवाचे राज्य हे कसले आहे? पवित्र, काय म्हणतात त्याला? स्पिरिच्युअल किंगडम, त्याला आध्यात्मिक आहे. देवाचे राज्य हे आध्यात्मिक आहे. ठीक आहे. देवाचे राज्य आणि स्वर्गाचे राज्य हे दोन्ही वेगळे आहेत, पण देवाचे राज्य हे काय आहे? आध्यात्मिक आहे. आणि त्यामध्ये काय आहे? शांती, नीतिमत्ता, शांती आणि पवित्र आत्म्यामध्ये आनंद. ह्या गोष्टीमध्ये आपण जर लक्ष लावलं, ह्यामध्ये आपण जर अभ्यास केला, तर देवाला आपलं जीवन कसं आहे म्हटलेलं आहे? मान्य आहे. आणि रोमकरास 12:1 शेवटचं वचन आपण बघूया. म्हणून बंधूंनो, देवाच्या दयेमुळे मी तुम्हाला विनंती करतो की तुम्ही आपली शरीरे जिवंत, काय म्हणत आहे आपलं? तुम्ही आपली शरीरे, मगाशीच आपण बघितलं की आपले शरीर हे देवाचं काय आहे? मंदिर आहे. आणि ते काय म्हणत आहे पौल आपल्याला? की आपले शरीर जिवंत, पवित्र, देवाला ग्रहणीय यज्ञ म्हणून अर्पण करा. हीच तुमची काय आहे? सेवा आहे, असं आपल्याला म्हणत आहे. ठीक आहे. हीच आपली कसली आहे? रिजनेबल सर्व्हिस आहे, असं इंग्लिशमध्ये लिहिलेलं आहे. हीच आपली खरी देवाला काय? सेवा आहे. आणि हीच सेवा देवाला काय आहे? मान्य आहे. कसली सेवा? की आपलं शरीर एक जिवंत यज्ञ म्हणून देवासाठी आपण पुढे ठेवलं पाहिजे. मग ते कसं होईल? जर आपण शास्त्राचा अभ्यास केल्यावरच होईल. तर आपण ह्या सर्व 7 गोष्टी बघितल्या की आपण बायबल अभ्यास का करावा. पहिला आपण बघितलं एक मजबूत पाया म्हणून, त्यानंतर बघितलं आपण एक अधिकार म्हणून, त्यानंतर आपली आध्यात्मिक वाढ होण्यासाठी, आपली फसवणूक नाही होण्यासाठी, त्यानंतर आपल्याला आध्यात्मिक आपण आत्म्यामध्ये चालताय आपल्याला यायला पाहिजे, आपल्याला लाज वाटायला नको पाहिजे, आणि आपलं जीवन देवाला मान्य होण्यासाठी आपण बायबलचा आपण काय करायला पाहिजे? अभ्यास करायला पाहिजे. तर ह्या 7 गोष्टी मला वाटेल तुम्हाला कळाल्या असतील.
आणि इथून पुढे तुम्ही तयार राहा बायबल स्टडीसाठी. बायबल स्टडी हा दररोज तुम्ही करायला पाहिजे. ही एक वेळची गोष्ट नाही, पण दररोज जोपर्यंत आपली भेट प्रभू येशू ख्रिस्ताबरोबर होत नाही तोपर्यंत आपण बायबलमध्ये मुळावलेले आणि त्यामध्ये वाढलेले, जेणेकरून आपण आपल्या ख्रिस्ती जीवनाला एक, जसं इंग्लिशमध्ये म्हणतात, विक्टोरियस ख्रिश्चन लाईफ, एक विजयी ख्रिस्ती जीवन आपण जगायला पाहिजे. थँक्यू.